हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आपण फिजिबल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश याचा प्रॉब्लेम नंबर 8 घेणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला मी शेअर केलाय. हा प्रॉब्लेम आपण घेतो आहोत आज. आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय? प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्स अँड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स दिलेत. ओके, असो X, Y and Z were in partnership in the profit sharing ratio in the ratio of 2:1:1. रेशो त्याने दिला 2:1:1. The following was their balance sheet as on 31st March 2019. balance sheet दिलं. इथं 3 पार्टनर एक्स वाय झेड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिझर्व्ह फंड दोन त्या ठिकाणी त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण दिला आणि रिझर्व्ह फंड पण दिला. बघा, आउटस्टँडिंग सॅलरी मी तुम्हाला सांगितलंय. गव्हर्नमेंट ड्यूज मागच्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉपर्टी टॅक्स होता, तो त्या ठिकाणी प्रेफरन्शियल क्रेडिटर होतो. आणि कर्मचाऱ्यांचं जे देणं असतं ते देखील काय असतं त्या ठिकाणी? प्रेफरन्शियल क्रेडिटर असतं. म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी कशामध्ये जाईल? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये जाईल. त्यानंतर बँक लोन काय? सेक्युअर्ड आहे. काय? सेक्युअर्ड क्रेडिटर आहे. आणि सनरी क्रेडिटर्स आणि मिसेस एक्स लोन हे काय झाले? अनसेक्युअर्ड क्रेडिटर झाले. एक्स लोन नाही, मिसेस एक्स लोन आहे, म्हणून हे दोन्ही अनसेक्युअर्ड. हे प्रेफरन्शियल, हे सेक्युअर्ड आणि हे दोन्ही अनसेक्युअर्ड. म्हणजे तीनही प्रकारचे क्रेडिटर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिले. फिक्स्ड असेट, करंट असेट आणि अदर असेट, सॉरी कॅश त्या ठिकाणी दिली. आता खाली काय म्हटलंय? द अबोव डेट partners were decided to dissolve their business. It was also agreed that cash should be distributed as and when asset realized. म्हणजे जशी कॅश येईल तसं त्या ठिकाणी जशी असेट सेल होईल तशी कॅश येईल आणि तसं पेमेंट करायचं. द असेट वेर रिअलाइज ॲज फॉलोज. 15 एप्रिलला फर्स्ट रिअलायझेशन झाला. तो रिअलायझेशन केवढ्याचा होता? 20,000. बघा, ₹20,000 फ्रॉम फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेट विकून 20,000 आले. ₹40,000 बाय सेल ऑफ करंट असेट. करंट असेट मिळून 40,000 आले. असे 15 एप्रिलला 20 अधिक 40 60,000 आले. आणि एक्सपेन्सेस ऑन रिअलायझेशन ₹2,000 आणि त्याच्यातून रिअलायझेशन एक्सपेन्सेस झाला 2,000. म्हणजे 60,000 मधून 2,000 रुपये वजा करणार आपण, तो त्या दिवशीचा रिअलायझेशन राहील 58,000. त्याच पद्धतीने 15 जूनला पण आणि 15 जुलैला पण त्याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. ओके, statement showing surplus capital. पहिला कॉलम घेतला आपण पर्टिक्युलरचा. दुसरा कॉलम आपण जे 3 कॉलम आहे ते पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल. 3 पार्टनर कोण आहेत आपले? एक्स वाय झेड. एक्स वाय आणि झेड. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे? प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला त्यांचा 2:1:1. 2:1.
बरोबर, हा रेशो दिला. आणि मग त्यांचं कॅपिटल घेतो आपण. त्यांचं कॅपिटल घेतो फर्स्ट. पार्टनर कॅपिटल ॲज पर बॅलन्स शीट. टू एस टू वन एस टू वन, सॉरी, टू एस टू टू नाही, 1 नाही, 2:1:1. तुम्हाला मेसेज करता येते. ओके, पार्टनर्स कॅपिटल. आता पार्टनर्स कॅपिटल किती दिलं त्यांनी? 46,000, 36,000, 26,000. 46,000, 36,000, 26,000. बर, मग त्यांनी त्याच्यामध्ये ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तो कसा वाटणार आपण? 2 एकास 1. त्याच पद्धतीने रिझर्व पण दिलाय बघा. काय दिला? रिझर्व पण दिलाय, तो पण 2 एकास 1 वाटणार आहोत आपण. बरोबर. मग तो कसा येतो बघू बरं आपण, कितीला येतो बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला 10,000 आणि रिझर्व दिला 12,000. मग 10,000 2 एकास 1 जर वाटला इथे, तर तो येतो 5,000, 2,500 आणि 2,500. आणि रिझर्व 12,000 आहे, तो जर वाटला तर तो येतो 6,000, 3,000, 3,000 अँड 3,000. इज इट क्लिअर? मग आता इथे तुमचं सेकंड निघालं ऍडजस्टेड कॅपिटल. ओके, मग 46,000 प्लस 5,000 प्लस 6,000 किती होतात? यस, टोटल किती आली त्याची? टोटल किती आली? 57,000. इथे 41,500 का? 41,500. आणि इथे 41,500 आणि 31,500. 31,500 याला तुमचं ऍडजस्टेड कॅपिटल. ऍडजस्टेड कॅपिटल नंतर मग काय करतो बरं आपण? त्याचा रेशो देतो. काय घेतो? रेशो देतो. याचा रेशो 2, याचा रेशो 1, याचा रेशो 1. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर इथे आपली काय निघाली? युनिट व्हॅल्यू निघाली. कशी कॅल्क्युलेट करतो आपण? त्याच्या ऍडजस्टेड कॅपिटल त्याच्या रेशोने डिवाइड करायचं. मग 57,000 डिवायडेड बाय 2 किती येतात?
एक्स 56,000 येते, तुम्हीच सांगितलंय ते. करा बरं बेरीज. 57 येते का 56 येते? 57 येते, 56 कशी येईल? 57,000च येतं. पहिल्या चालू 28,500. बरं, दुसऱ्याचं दुसरं हा ते तसंच येईल. 41,500 डिवायडेड बाय 1 आहे. 41,500 आणि 31,500. कोणाची युनिट व्हॅल्यू सर्वात लहान आली? तर एक्स ची. म्हणून एक्स ची युनिट व्हॅल्यू आपण काय घेणार आहोत? बेस कॅपिटल घेणार आहोत. म्हणजे इथे आपलं प्रोपोर्शनेट कॅपिटल निघेल. आता प्रोपोर्शनेट कॅपिटल घेत असताना आपण काय केलं? एक्स युनिट व्हॅल्यू टेकन ॲज बेस कॅपिटल घेतली. म्हणजे याच्या युनिट व्हॅल्यूने प्रत्येकाला मल्टिपल करणार. 28,500 गुणिले 2 57,000. 28,500 गुणिले 1 28,500. 28,500 गुणिले 1 28,500. ओके, हे निघाल तुमचं प्रोपोर्शनेट कॅपिटल. त्यानंतर मग परत इथे काय होणार आपलं? फर्स्ट मधून सेकंड मायनस गेलं की इकडे 4 नंबर निघणार आपलं. फोर नंबर सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटल. ओके, आणि मग सरप्लस कॅपिटल कसं कॅल्क्युलेट होणार आपलं? सेकंड मायनस थर्ड. ओके, मग 57,000 सेकंड मायनस थर्ड. 57,000 मायनस 57,000 नील. 41,500 वजा 28,500 किती येत आहे? 13,000. आणि इथे 3,000. ओके, 31,500 वजा 28,500. बरं, मग आता परत इथे काय करणार आपण? याची युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. म्हणून याचं काय घेणार? परत रेशो घेणार. मग रेशो घेणार तर त्यातला त्याच्या रेशोने डिवाइड करणार. 1, याचा पण रेशो 1च आहे. मग बघा इथे युनिट व्हॅल्यू किती येईल? ते तीच येईल, कारण 1 रेशो असल्यामुळे युनिट व्हॅल्यू तीच येईल. किती? 13,000 भागिले 1 13,000 आणि 3,000 भागिले 1 3,000. कोणाची युनिट व्हॅल्यू कमी आली? तर झेडची आली. कोणाची आली? झेडची आली. आणि म्हणून झेडच्या युनिट व्हॅल्यूला आपण बेस पकडणार आहोत. आणि हे आलं आपलं मग प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. आणि इथे बेस कोणाचा घेणार? झेडचा. झेडचा बेस घेणार इथे. मग 3,000 गुणिले 1 3,000 आणि 3,000 गुणिले 1 इथे पण 3,000. याला आपलं प्रोपोर्शनेट सरप्लस. याला आपलं प्रोपोर्शनेट सरप्लस.
बरोबर. आणि मग प्रोपोर्शनेट सरप्लस कॅल्क्युलेट केल्यानंतर इथे येणार आपलं ऍब्सोल्यूट सरप्लस. मग ऍब्सोल्यूट सरप्लस कसं काढणार आपण? 4 मायनस 5 4 मायनस 5. मग इथे बघा 13,000 मायनस 3,000 इथे आलं 10,000 आणि 3,000 मायनस 3,000 तिथं नील येईल. या पद्धतीने पेड होईल. पहिलं वायला 10,000 पेड होतील, नंतर दोघांना 3,000 आणि नंतर तिघांना त्या पद्धतीने पेमेंट होईल. आलं लक्षात? आता आपण सेकंड स्टेटमेंट तयार करतो आहोत. Showing of cash as per method. ओके. हे स्टेटमेंट आपण तयार करतो आहोत. ओके. मग आता इथे कॉलम बनवताना आपल्याला कसे कॉलम बनवायचे बघा बरं. कॉलम कसे बनवायचे ते बघूयात आपण. बघा, पहिला डेट, दुसरा पर्टिक्युलर, तिसरा कॅश, चौथा प्रेफरन्शियल क्रेडिटर आउटस्टँडिंग सॅलरी, नंतर बँक लोन सेक्युर्ड हा पाचवा राहील आणि सनरी मिसेस लोन, एक्स लोन हे 2, 7 आणि 3 पार्टनरचे असे 10 कॉलम बनवावे लागेल इथे. डेट, पर्टिक्युलर, कॅश, आउटस्टँडिंग सॅलरी, सेक्युअर्ड लोन, 2 अनसेक्युअर्ड आणि 3 पार्टनर. बघा असे आपले कॉलम तयार होतील. पार्टनर्स कॅपिटल. ओके. त्यानंतर इथे 2 अनसेक्युअर्ड क्रेडिटर. ओके. त्याच्यानंतर हा कॉलम राहील तुमचा सेक्युअर्ड क्रेडिटरचा, बँक लोनचा. सेक्युअर्ड क्रेडिटरचा. नंतर एक कॉलम राहील प्रेफरन्शियल क्रेडिटरचा. एक कॉलम राहील कॅशचा. नंतर पर्टिक्युलर, डेट असे कॉलम तयार होतील आपले. बरोबर. मग तिथे बॅलन्सेस कधीचे दिले ते बघू आपण. मग याच्यामध्ये कोणते बघावं लागेल पण आपल्याला.
प्रेफरन्शियल क्रेडिटर मध्ये कोण आहे? आउटस्टँडिंग सॅलरी. बघा आउटस्टँडिंग सॅलरी ही प्रेफरन्शियल क्रेडिटर झाली. आउटस्टँडिंग सॅलरी. नंतर सेक्युअर्ड क्रेडिटर मध्ये कोण आहे? सेक्युअर्ड क्रेडिटर मध्ये बँक लोन आहे. बघा बँक लोन. बँक लोन सेक्युअर्ड. बँक लोन. आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर मध्ये कोण कोण आहे? 2 जण आहेत. सनरी क्रेडिटर आणि मिसेस एक्स लोन. एक्स लोन असता तो इंटरनल लायबिलिटी झाली असती, पण मिसेस एक्स लोन आहे. सनरी क्रेडिटर्स आणि मिसेस एक्स लोन. ओके, ह्या पद्धतीने दिले ते. मग आता इथं बॅलन्सेस घेऊयात आपण. डेट किती दिली? डेट दिली 31 मार्च, म्हणजे 1 एप्रिलला घेणार आपण. फर्स्ट एप्रिल. balances as per balance sheet. Balances as per balance sheet. ओके, मग कॅश बॅलन्स किती दिलाय तिथे? 36,000. 36,000. आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी दिली 8,000 आणि बँक लोन 35,000. 8,000, 35,000. Sundry creditors. Sundry creditors 1,60,000. पार्टनर्स लोन. ओके, ते किती दिलं तुम्हाला हेच घेऊयात आपण ऍडजस्टेड. हे ऍड केल्यानंतर रिझर्व वगैरे 57,041,500 आणि 31,500. ओके, तर ह्या पद्धतीने दिलं आणि आता आपल्याला त्याचं पेमेंट करायचं. आता 36,000 आहे. काय पेड करायचं? इथं बघा रिअलायझेशन एक्सपेन्सेस सेपरेट दिले का तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये? कुठे दिलेले नाही, ते त्या इन्स्टॉलमेंट मध्ये दिले. म्हणजे आता आपण डायरेक्ट काय करायचं? पहिली प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस चुकून झालाय प्रॉब्लेम मध्ये. ओके, डायरेक्ट त्याच्यातून रिअलायझेशन एक्सपेन्सेस लेस झाले. मग पहिली लायबिलिटीज कोणती इथे? आउटस्टँडिंग सॅलरी, ती पेड करून टाकू आपण.
किती येते? 8,000 आहे आणि कॅश शिल्लक आहे 36,000. पूर्ण पेड होतात 8,000. 8,000 मग 36 मधून 8,000 गेले, शिल्लक राहिले 28,000 आणि इथे काय झालं? नील झालं. आउटस्टँडिंग आपलं आउटस्टँडिंग सॅलरी काय नील झाले. आता काय करायचं? सनरी क्रेडिटर पेड करायचं, सॉरी सिक्युअर्ड क्रेडिटर बँक लोन पेड करायचे. ते 35,000 आहे. पण आता जेवढे आहे तेवढे पेड करून टाकू आपण. बॅलन्सेस लेस पेड बँक लोन. बँक लोन ओके. बँक लोन पेड करून टाकूयात आपण. बँक लोन किती आहे? 35 आहे. पण तुर्ताच आपण 28,000 आपण पेड करून टाकू, जेवढे आहे तेवढे. ओके 28,000 पेड करून टाकू ते आपण. त्याला पेड होतील 35,000, सॉरी 28,000 जेवढी कॅश आहे तेवढी. आणि मग तिथे बॅलन्स किती राहील बघूयात आपण. बॅलन्सेस शिल्लक राहिला, कॅश झाली नील आणि सनरी क्रेडिटर शिल्लक राहिले 35 मधून 28,000 गेले 7,000. ओके. नेक्स्ट रिअलायझेशन घ्यायचं आपल्याला, बरोबर ना. फर्स्ट रिअलायझेशन किंवा इन्स्टॉलमेंट म्हणा त्याला. कधीचा आहे तो ते बघूयात आपण. बघा 15 एप्रिलला आहे. 20,000 फिक्स्ड असेट पासून आणि करंट असेट पासून 40,000. 20 अधिक 40 60 आणि त्याच्यातून खर्च किती झाला? 2,000. 60,000 मायनस 2,000 रिअलायझेशन एक्सपेन्सेस तिथं लेस करून टाकायचे डायरेक्ट. ओके. म्हणजे केवढ्याचा रिअलायझेशन आला तो? 58,000चा. आणि 58,000 मधून आता आपल्याला पेड करायचे. लेस पेड टू बँक लोन. त्याचे जेवढे आहे तेवढे पेड करून टाकू आपण. किती त्याचे? 7,000 आहे. परत बघूयात काय राहतं बॅलन्स. 58 मधून 7,000 गेले, 51,000 राहिले तिथे शिल्लक. आणि ते 7 मधून 7 गेले, नील झाले. आता कोणाला पेड करायचे आपल्याला? आपल्याला पेड करायचे सनरी क्रेडिटर आणि मिसेस एक्स लोन, दोन्ही सारखेच, म्हणजे एकाच वेळेस पेड करावं लागेल, बरोबर ना. ओके. मग आता त्या दोघांनाही पेड करायचे, त्यांचा रेशो कॅल्क्युलेट करायचा. मग 1,00,000 आणि 60,000 या दोघांचा रेशो काय येतो बरं? मग 5:3 येतो बघा. 20,000 भाग जातो दोघांना. 5:3 या पद्धतीने आपल्याला पेड करावे लागेल, कारण त्या दोघांचा रेशो त्या पद्धतीने येतो. लेस पेड टू sundry creditors and Mrs. X loan in 5:3. 5:3. आता 51,000 राहील तेवढे पेड करून टाकू. मग बघा बरं, 51,000 5:3 ने जर वजा केले तर किती किती येतात ते? 5:3 ने जर पेड केले तर मग काय करा? 5 आणि 3 8. मग 51,000ला 8 ने भागा आणि 3 ने गुणा, 5 ने गुणा. 51,000 डिवायडेड बाय 8. बघा 6,375 एक भाग होतो. मल्टिपल बाय 3 19,125 येतात ते. कोणाला? 3चा भाग कोणाचा आहे? आधी 5 ने गुणूयात आपण. 31,875 येतात. किती येतात? 31,875 येतात.
आणि याला येतात 19,125. 19,125 बरोबर आहे का? 31,875 आणि 19,125 ते लेस करून टाकू. कॅश इथे नील होईल बघा. पुढचा रिअलायझेशन घ्यावं लागेल आपल्याला. बॅलन्सेस कॅश नील झाली इथे. 1 लाखामधून वजा 31,875, 68,125, 68,125 आणि 60,000 मधून 19,125 गेले. 40,875 इतके शिल्लक राहिले बघा. इतके शिल्लक राहिले. बरोबर आहे का? तुम्ही मेसेज केलाय बरोबर. 68,125, 40,875. पुढचं रिअलायझेशन घेऊ मग आपण. सेकंड रिअलायझेशन. हा इथे तारीख राहिली यायची आपली. फर्स्ट रिअलायझेशनची तारीख किती? डेट 15 एप्रिल आणि 15 मे. 15 मे ला काय होते बघा आता 70,000 फिक्स्ड असेट पासून आणि करंट असेट पासून 50,000. 7 आणि 5 12,000. सॉरी 1,20,000 आणि एक्सपेन्सेस झाले 2,000. ते वजा करणार. एप्रिल ओके. आणि इथे 15 मे. रिअलायझेशन केवढ्याचा आला तिथे? सॉरी 70,000 अधिक 50,000 1,20,000 वजा 2,000 म्हणजे किती आले? 1,18,000. एक लाख 18,000 बरोबर. 1,18,000 आले. बर आता 1,18,000 मधून हे दोन्ही पेड करायचे. ते दोन्ही परत काय होतं तेवढे पुरेशी कॅश नाही कारण त्यांचे बॅलन्स जास्त पेड करायचे आपल्याला. जास्त पेड करायचं आहे म्हणून परत पेड करतोय आपण त्या दोघांना. त्यांच्या रेशोने पेड करणार 1,18,000. 1,18,000. 1,18,000 दोघांना जर पेड केलं तर कसं येतो रेशो बघा बरं. 1,18,000 भागिले 8 करा गुणिले 3 करा 44,250 सॉरी गुणिले 5 करा आधी 73,750. दोघांचे मिळून किती होतात हे? काहीतरी चुकतंय का आपलं? 68,125 बरोबर आहे. 1,18,000. हा पुरेशी कॅश आहे. 6 4 10 सफिशियंट कॅश आहे. पुरे पेड करून टाकू शकतो. आपल्याला रेशोने वाटण्याची गरज नाही. सॉरी रेशोने वाटण्याची गरज नाही. या दोघांची बेरीज करून घ्या बरं किती आहेत ती? 68,125 अधिक 40,875. 1,09,000च येतात. किती येतात? 1,09,000च येतात. तेवढेच पेड करू आपण. 1,09,000 त्या दोघांचे मिळून तेवढेच 1,09,000. बेरीज केली आपण त्या दोघांची. याची 68,125 आणि याचे 40,875. ओके 40,875
सफिशियंट कॅश आहे, कॅश सफिशियंट आहे, बॅलन्स राहतो बघा इथे, बॅलन्स आहे 1,18,000 मधून 9,000 गेले, 9,000 इथे कॅश शिल्लक राहील, आणि हे दोन काय होतील इथे, नील होतील, सॉरी कॅश भरपूर शिल्लक होती, बरोबर ना, कॅश भरपूर शिल्लक होती. मग आता काय पेड करायचं आपल्याला, पार्टनरचं कॅपिटल पेड करायचं. काय पेड करायचं, पार्टनरचं कॅपिटल पेड करायचं. व्हेरी गुड. मग आता पार्टनरचं कॅपिटल पेड करायचं, तर बॅलन्स शिल्लक आहे 9,000, तर सर्वात अगोदर कोणाला पेड करायची आपल्याला, बघा सर्वात अगोदर आपल्याला 10,000 रुपये पेड करायचे वायला, पण इथं किती येते, 9,000 शिल्लक आहे, तेवढे देऊन टाकू. ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल 9,000 तुरतात, 9,000 देऊ त्याला, 9,000, 9,000 त्याला पेड झालेत, बाकीच्यांना काही मिळालं नाही. बॅलन्स राहिला इथे, बॅलन्सेस, कॅश बॅलन्स नील झाला, इथे याचे 57 आहे तसेच राहिले, त्याला काही भेटलं नाही. बघा याला मात्र 41,500 मधून 9,000 गेले, किती राहतात बघा, 32,500. ते 10,000 पेड करायचे, पण आता अद्यापपर्यंत आपण त्याला फक्त किती पेड केले, 9,000 पेड केले. पुढच्या रिअलायझेशन मधून त्याला तेवढे पेड करूयात आपण, ठीक आहे. पुढचा रिअलायझेशन त्यांचा 15 जूनला, 15 जूनला सेकंड रिअलायझेशन, केवढ्याचा आहे तो बघूयात आपण, सेकंड नाही, सॉरी